महाराष्ट्र राज्याचे गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड शहराला भेट देत पूरग्रस्त भागाची पाहणी केली। मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेत त्यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व व्यथा जाणून घेतल्या। यावेळी राज्यमंत्री कदम यांनी पूरग्रस्तांना धीर देत शासन त्यांच्या पाठी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला। पुरामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ मदतकार्य गतीने राबवण्याच्या सूचना दिल्या। पूरग्रस्तांना आवश्यक जीवनावश्यक वस्तू व इतर मदत वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। तसेच नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून पात्र नागरिकांना शासनाची मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे आदेशही त्यांनी दिले। या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते, खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, शिवसेनेचे सर्व नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध विभागांचे अधिकारी यावेळेला उपस्थित होते। अतिवृष्टीचा इशारा हा देण्यात आला होता, त्यावेळेपासूनच मी इथल्या असलेल्या स्थानिक प्रशासनासोबत मी संपर्कामध्ये होतो। विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की जगबुडी नदीचा आपण गाळ काढायचं काम हे मागील 6-8 महिन्यापूर्वी आपण हाती घेतलं होतं आणि जवळपास 1.5 ते 2 मीटर गाळ हा काढण्यामध्ये आपण यशस्वी झालो होतो किंवा ते काम सध्या ऑनगोईंग आहे, चालू होतं। आणि नक्कीच त्याच्या प्रभावामुळे एक गोष्ट लक्षात येते की 10.80 मीटर चा जो जी धोक्याची पातळी ही पाण्याने गाठलेली असताना देखील 2021ला जवळपास ह्याच्यापेक्षाही कमी पातळी असताना देखील बाजारामध्ये आणि शहरामध्ये जास्त प्रमाणात पाणी आलेलं होतं। हा फरक आपल्याला जाणवतो दिसतोय, परंतु अर्थातच 100% मीही समाधानी नाही, परंतु गाळ काढायचं काम हे फक्त 30% काम झालेलं आहे, अजून 70% काम व्हायचं आहे। म्हणून मला वाटतं नक्कीच जे काही आपण गाळ काढायचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे हा जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस ही अडचण ही दूर होईल आणि खेड हे आपण पूरमुक्त करायच्या प्रयत्नामध्ये जे आहोत तेव्हा त्याला यश येईल। दुसरा म्हणजे सामान्य रामदास बिंनी देखील काल पाहणी केलेली आहे। अधिवेशन चालू आहे, परंतु दहिवलीमध्ये घडलेली घटना आणि खेडमध्ये आलेलं पूर या दोन्ही गोष्टी लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री मोदींची परवानगी घेऊन आज मी इथे आलो आहे। आणि आल्याच्यानंतर 1-2-3 नक्कीच गोष्टी जाणवत आहेत की पहिल्यांदा पंचनामे हे आपण वेळेत पूर्ण केलेले आहेत। जवळपास प्रत्येक दुकानाचे आणि घराचे पंचनामे हे जवळपास पूर्ण झालेले आहेत। आणि दुसरं म्हणजे आपले नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, मी सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो। जनतेची सेवा म्हणजे ज्या वेळेला पूर येऊ शकतो ही शंका आल्याच्यानंतर सगळे ऑन फील्ड होते